हरिओम. माझं नाव समीक्षा वीरा लव्हाटे, अंधेरी ईस्ट उपासना केंद्र. माझा आजचा अनुभव जॉबशी रिलेटेड आहे. आम्ही बापूंकडे 2014 सालापासून यायला लागलो. मे 2023मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्यानंतर मी जॉब सर्च करायला स्टार्ट केला. कंप्लीट मे, जून, जुलै मी 3 महिने जॉब सर्च करत होती. प्रत्येक कंपनीला पण मी रेझ्यूम माझे पाठवले. व्हॉट्सअपवर लिटरली HRला वगैरे पाठवले. कोणाकडनं काहीच रिप्लाय नाही आला. नंतर जुलैच्या एंडला अचानक माझ्या बाबांचा हेल्थ इश्यू झाला आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं. त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट कंप्लीट 1.5 महिना आमचं घर हॉस्पिटल एवढंच चालू होतं. तेव्हा असं वाटलं की कुठे ना कुठेतरी बापूंना ह्याची आधीपासून कल्पना होती. त्यामुळे मला कदाचित जॉब नसेल भेटला आणि त्यावेळी माझी गरज कुठल्याही कंपनीला नसून माझ्या घरी जास्त होती. त्यानंतर ऑगस्ट एंडला माझे बाबा एक्सपायर झाले आणि त्यानंतर पण असं वाटलं की आता तर काही करून मला जॉब सर्च करायलाच पाहिजे. पॅरलली माझा जॉब सर्च सुरूच होता. त्याच्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये सप्टेंबर एंडला माझ्या आजोबांची सुद्धा डेथ झाली आणि अचानक आम्हाला गावी जावं लागलं. सप्टेंबरला जे आम्ही गावी गेलो होतो ते सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या स्टार्ट मंथपर्यंत पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही गावीच होतो. त्या 3 महिन्यात सुद्धा माझा जॉब सर्च सुरूच होता. लिटरली मी जूनपासून जॉब सर्च करते, नोव्हेंबरपर्यंत मला कुठल्याही कंपनीकडनं काही रिप्लाय नाही, HRचा रिप्लाय नाही, एकही कॉल नाही. कुठे ना कुठे तर मी बापूंना बोलत होती की मी एवढे प्रयत्न करते पण मला का नाही माझा जॉब भेटत आहे. पण नंतर नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी जॉब सर्च करायला स्टार्ट केला आणि माझं असं होतं की मला डेटा ॲनालिस्ट या रोलसाठी जॉब पाहिजे होता आणि मी त्या रोलसाठी जॉब बघत होते, तो कुठेच भेटत नव्हता. पण एवढे महिने गेले आणि नोव्हेंबरला मी शेवटी ठरवलं की आता नोव्हेंबरच्या लास्ट वीकपर्यंत जर मला जॉब नाही भेटला तर मी बॅक ऑफिस पण मी त्यासाठी ट्राय करेन आणि याच्यापेक्षा जास्त आता मी घरी नाही बसू शकत. त्यानंतर मग मी आपल्या गुरुचरित्रामध्ये जो आपला 18वा अध्याय, आपल्याला जर काय फायनान्शियल प्रॉब्लेम असतील तो आपल्याला दादांनी सांगितलं आहे तो अध्याय वाचायला स्टार्ट केला आणि लगेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मी ज्या रोलसाठी जॉब बघत होते त्याच रोलसाठी मला जॉब मिळाला, चांगल्या कंपनीत मिळाला. आता सगळं सुरळीत चालू आहे आणि या सगळ्याचं कन्क्ल्युजन बघता कुठे ना कुठेतरी माझ्या आयुष्यात पुढे जे काही वाढून ठेवलं होतं त्याची कल्पना आधीपासून बापूंना होती. इतके महिने मी जॉब सर्च करते तरी मला तो जॉब भेटत नव्हता. त्यामागचे त्यांचे काही रिझन होते. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण प्रयत्न करतोय पण आपल्याला फळ भेटत नाही आहे. पण प्रत्येक वेळेची पण एक वेळ यावी लागते त्या गोष्टीसाठी. तसंच माझ्यासोबत पण झालं आणि आता सगळं सुरळीत चालू आहे. हरिओम. श्रीराम. अंबाजनेर.